आज 10वीचा इंग्लिशचा पेपर होता। जिल्हा परिषद सावित्रीबाई फुले शाळेत परीक्षार्थींना पालकांनी शाळेत सोडले आणि ते त्यांच्या कामाला निघून गेले। पण 6 रूममधील विद्यार्थ्यांना थेट त्यांचे सेंटर बदलल्याचे लक्षात आले आणि धावपळ उडाली। 6 रूमच्या विद्यार्थ्यांचे सेंटर जुबली शाळेत करण्यात आले। आधीच इंग्लिशचा पेपर आणि विद्यार्थी गोंधळलेले होते, त्यात अजून गोंधळ उडवीत उपस्थित पालकांना विद्यार्थ्यांना घेऊन जुबली इंग्लिश स्कूल गाठावी लागली। हा सावळा गोंधळ शिक्षणाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप पालकांनी केला असून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची गरज आहे। याविषयीची कुठलीही पूर्वसूचना शिक्षण विभागाने प्रसार माध्यमांना दिली नव्हती। अचानक सेंटर बदलत विद्यार्थ्यांचे व पालकांचे ताण वाढविण्याचा उद्योग शिक्षण विभागाने केला आहे। एकूणच शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ दिसत असून पालकांनी अगदी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। मेरा नाम आसिफ अहमद खान है। मैं खुद टीचर हूँ। मेरा बेटा जो है 10वीं में यहाँ पर जो है अभी तीसरा पेपर देने के लिए आया और यहाँ आने के बाद में जस्ट मैं यहाँ से गेट से छोड़ के जा रहा था उसको, लेकिन मालूम पड़ा कि सेंटर जो है तो जुबली इंग्लिश में दे दी। यहाँ कुछ गार्जियन ऐसे हैं जिनको जुबली इंग्लिश भी नहीं मालूम है, न्यू इंग्लिश के नाम से जानते सब, और यहाँ कोई बोलने को भी तैयार नहीं कि सेंटर कौन सा है क्या करके। यहाँ से बच्चे जो है पैदल जो है भागते हुए वहाँ जा रहे हैं। बच्चों का मुलांचं सेंटर ऐन वेळेवर बदललं तर हे आधी ह्याची आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे होती की तुमचं हे सेंटर कधी बदलू शकते, तर आम्ही त्या हिशोबाने आलो असतो। आता 2 दिवस तो सेंटर होता, त्यामुळे मग विद्यार्थी वेळेवर आले आणि वेळेवर त्यांची खूप धांदल झाली आणि तिथे सुद्धा अशी कुठलीही व्यवस्था नव्हती की मुलांना सांगावं की तुमचं सेंटर हे झालं। रूममध्ये गेल्यानंतर मुलांना कळलं की आपलं सेंटर हे नाही आहे, ते मग जुबलीमध्ये धावत पळत आले। ज्या विद्यार्थ्यांचे आईवडील तिथे होते त्यांचं ठीक आहे, पण ज्या विद्यार्थ्यांना सोडून चालले गेले किंवा ऑटोने आले त्यांचे खूप हाल झाले। त्याच्यामुळे ह्याच्यावर काहीतरी व्हायला पाहिजे।